तर मित्रांनो, आजचा जो आपण ट्रेड करणार आहे तो करणार आहे USD कॅडमध्ये. आज दिवसभर आपण काय ट्रेड केलेलं नाही आणि तुम्ही तर पाहताय की जो USD कॅडचा जो चार्ट आहे त्यामध्ये आपल्याला एक अपॉर्च्युनिटी दिसून येत आहे. ओके, तर यामध्ये ट्रेड कसं करणार आहे त्याचा अनालिसिस सांगतो तुम्हाला. ही जे तुम्ही टाइम फ्रेम पाहताय ती 4 आवरची टाइम फ्रेम आहे. ओके, 4 आवरची टाइम फ्रेम आहे आणि इथं पाहायला गेलं तर हा एक 4 आवरवरती मेजर रेजिस्टन्स झोन आहे आणि इथपर सपोर्ट सपोर्ट झोन आहे. आता इथून पाहायला गेलं तर इथून इंटरेस काय दिसतंय तर हे जे कॅन्डल पाहत आहे त्याने 4 आवरच्या रेजिस्टन्सवरती इथून रिजेक्शन घेतलेलं आहे. तर यामध्ये ट्रेड कसा आपला बनेल तर यामध्ये सेलिंगचा ट्रेड या कॅन्डलच्या लोला या कॅन्डलचा लो तोडला एखाद्या कॅन्डलने तर आपला ट्रेड बनेल सेलिंगचा आणि एसएल या स्विंगच्या वरती राहील. आणि महत्त्वाचं पाहायला गेलं तर 4 आवरवरती एक ट्रेंड लाईन सुद्धा आपल्याला भेटत आहे. त्या ट्रेंड लाईनपर्यंत टार्गेट यामध्ये आपण घेऊ शकतो. 4 आवरवरची पाहायला गेलं तरी ही अशी एक ट्रेंड लाईन इथं दिसून येते. ओके, आणि प्रॉपर वर्क इथं झालेला आहे ट्रेंड लाईनला. तुम्ही इथं पाहू शकता की इथून ट्रेंड लाईनची सुरुवात झाली आणि इथं पण सपोर्ट घेतलेला आहे आणि हे जर पडलं तर कदाचित इथपर्यंत येऊ शकते या लेवलपर्यंत आणि इथून रिव्हर्सल किंवा रिटेस्ट करून पडण्याची शक्यता आहे. तर आता यामध्ये ट्रेड आपण करणार आहे. आता यामध्ये आपण 15 मिनिटवरती अपॉर्च्युनिटी शोधून यामध्ये सेलिंग करणार आहे. तर सेलिंग करण्यासाठी मी 15 मिनिटाची एक टाइम फ्रेम ओपन केलेली आहे. आता यामध्ये सेलिंगचा प्लॅन कसा आहे तर तुम्ही इथं पाहताय की हा जो USD कॅडचा चार्ट आहे तो लोअर लो रेजिस्टन्स असून बनवत चाललेला आहे. आता यामध्ये आपण सेलिंग कशी करणार आहे, सेलिंग या कॅन्डलच्या लोला करणार आहे, एसएल या कॅन्डलच्या वरती ठेवणार आहे आणि टार्गेट आपलं जवळपास 1:1.5 पर्यंत असेल या झोनपर्यंत. ही जी 4 आवर्सवरती ट्रेंड लाईन आलेली आहे तिथपर्यंत. आता इथं तुम्ही पाहताय की जी ट्रेंड लाईन आलेली 4 आवर्सवरती तर इथं मेजर सपोर्ट लेवल आहे. ओके, मेजर सपोर्ट लेवल इथं पाहू शकताय तुम्ही प्रिव्हियस. तसंच टार्गेट पण आपलं आहे इथपर्यंत राहील आणि तुम्ही इथं पाहताय की EMA ला सुद्धा हे रिजेक्शन इथं घेत आहे. ओके, EMA ला सुद्धा इथं रिजेक्शन घेत आहे, बऱ्याचदा घेतलेलं आहे. आणि जर आपण प्रत्येक आपल्या अनालिसिसमध्ये फिबोनाची टूल वापरतो ते सुद्धा आपण इथं लावून बघू. हाय टू लोला प्रिव्हियस स्विंगचा हाय आणि लोला आपण इथं मार्क केलेला आहे. आणि इथं जर तुम्ही पाहत असाल तर इथं सुद्धा पहा जो इम्पॉर्टंट आपण झोन प्रत्येक अनालिसिसमध्ये सांगतो 0.5 आणि 6चा, तर इथं सुद्धा या कॅन्डलने बऱ्याचदा रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, ही जी 0.6ची लेवल आहे याच्यावरती कोणत्याही कॅन्डलची क्लोजिंग आहे. तर यामध्ये ट्रेड सांगतो कसा घेणार आहे. ओके, ही जी लो दिसते याला एखादी कॅन्डल आली तर इथं आपण सेलिंगचा मारणार आणि ते एसएल ठेवणार. ऑब्विसली एसएल थोडा मोठा असेल पण एसएलला कम्पेअर करता आपलं टार्गेटही तेवढंच राहील किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त राहील. तर पाहूया ट्रेडमध्ये आता काय होतं. अनालिसिस तर आपण केलेलं आहे. यामध्ये आपल्याला सेलिंगला ट्रेड भेटतोय का नाही पाहू आणि भेटला तर टार्गेट होतोय का सेल होतंय ते सुद्धा पाहू. आता बराच टाइम झालेला आहे, 7 वाजून गेलेला आहे. या ट्रेडच्या एक्झिक्युशनला बराच वेळ लागू शकतो. ओके, ट्रेडच्या एक्झिक्युशनला बराच वेळ लागू शकतो. त्याचे अपडेट मी व्हिडिओ तर देणारच आहे सगळ्या. त्यामुळे व्हिडिओ कदाचित आज अपलोड होईल किंवा उद्या अपलोड होईल. ओके, आज शुक्रवार आहे आणि 15 तारीख आहे आज. ओके, तर पाहूया ट्रेडचे एक्झिक्युशन काय होते. सेलिंगला ट्रेड भेटतोय का, भेटलं तर टार्गेट होते का एसएल होतोय आणि तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहताय आपल्या या ट्रेडमध्ये सक्सेसफुली एंट्री इथं झालेली आहे आणि इथं आपण एक ट्रेंड लाईन अशी ड्रॉ केलेली आहे. प्रॉपर तिथंच कॅन्डल रिजेक्शन घेत आहे. तर आता आपलं टार्गेट इथपर्यंत राहणार आहे. ओके, टार्गेट इथपर्यंत राहणार आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो बघितला तर 1.35. ओके, म्हणजे 1:1च्या वरती आपला रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. आता इथं तुम्ही पाहताय की ट्रेड सध्या प्रॉफिटमध्ये आपला आहे. ओके, ते 40 सेंट इथं प्रॉफिटमध्ये आहे. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकताय साईडला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये. तर पाहूया आता या ट्रेडमध्ये काय होतंय. एक्झिक्युशनचं वेट करूया की आपलं टार्गेट होतंय का इथून कुठून बसून आपला एसएल येत आहे. तर $2चा आपला एसएल आहे आणि $2चा एसएल आहे आणि $2.70चं आपलं प्रॉफिट आहे. आता थोडंसं इथं प्रॉफिट टार्गेटपर्यंत गेलं तरी कमीच दाखवतं. ते करन्सी पेअरमध्ये डिफरन्स असतो स्वॅप वगैरे, त्याच्यामुळे ते टार्गेटपर्यंत गेलं तर थोडंसं कमी दाखवतं. तर वेट करूया या ट्रेडचं काय होतंय पाहूया. तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहता आपण जो USD कॅडमध्ये ट्रेड केला तो ट्रेड एकदम परफेक्ट होता. 4 आवरच्या टाइम फ्रेमवरती आणि 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती आपण एंट्री घेतलेली. जसं की इथं पाहता ही जी ट्रेंड लाईन इथं जी ड्रॉ झालेली आहे त्याच्या इथं रिट्रेसमेंट झाल्यानंतर जो त्याचा स्विंग होता या स्विंग चालवला आपण परफेक्ट एंट्री इथं घेतलेली होती. पण आता यामध्ये कसं झालं की थोडासा इथं प्रॉफिटमध्ये सुद्धा आपला ट्रेड गेलेला तुम्हाला दिसत आहे. नंतर या ट्रेडमध्ये काय झालं की लिक्विडिटी स्वीप वगैरे असल्यामुळे हा ट्रेड जास्त करून चालला ना. इथं पाहताय की अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि या ज्या कॅन्डलने ब्रेकआउट दिल्यानंतर हा एक बुलिश फ्लॅगचा पॅटर्न दिसतोय. ओके, बुलिश फ्लॅगचा पॅटर्न दिसतोय आणि ट्रेंड थोडासा बुलिश वाटायला लागला. EMAच्या वरती पण क्लोजिंग होतं स्ट्रॉंग. त्याच्यामुळे या ट्रेडमधून आपण ही जी सेकंड कॅन्डल आहे इथे एक्झिट केलं. एसएल पर्यंत का थांबलो नाही, कारण कधी कधी एसएल पर्यंत थांबण्याची काही पॉईंट नसतो. जर ट्रेंड चेंज होताना आपल्याला वगैरे दिसत असेल तर बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. हे सर्व एक्सपिरियन्सची काम आहेत. ज्यावेळेस आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे येतो
त्यावेळेस अशा गोष्टी आपण करू शकतो. तर ओला तुम्ही पाहू शकता की आजचा आपला डे सुद्धा प्रॉफिटमध्येच क्लोज झालेला आहे. 0.64 आपला प्रॉफिट आहे. एक गोल्डमध्ये आपण ट्रेड केला होता. तुम्ही पाहताय की एक गोल्डमध्ये आपण ट्रेड केला होता आजचा, आणि एक USD कॅडमध्ये. तर USD कॅडमध्ये -1.18चा लॉस आहे, आणि स्कॅल्प जो मारला होता गोल्डमध्ये त्यामध्ये 1.82चा प्रॉफिट आहे. तर ओव्हरऑल आजचा दिवस सुद्धा आपला प्रॉफिटमध्येच क्लोज झालेला आहे. जसे तुम्ही पाहताय आपण ट्रेडचा ॲनालिसिस व्यवस्थित करत असतो, आणि ज्यावेळेस ॲनालिसिसच्या विरुद्ध आपल्या ट्रेड जातो त्यावेळेस आपण त्या ट्रेडमधून एक्झिट मारतो. तर आजचे ॲनालिसिस होता. आता 2 दिवस मार्केट बंद आहे विकेंड असल्यामुळे. तर सोमवारी आपण असेच ॲनालिसिसचं व्हिडिओ टाकूया. तोपर्यंत बाय बाय.